विनी, मधुरा वहिनीने सूप पाठवलंय तुझ्यासाठी. घे ना. नकोय मला. क्लिअर सूप आहे. खूप छान बनवते मधुरा वहिनी. तुझ्यासाठीच बनवलंय. गरमागरम प्यायलीस तर बरं वाटेल तुला. मला ना खूप लागलंय. तोंड उघडायला त्रास होतोय. I'm sorry, विनी. पण प्लीज तू घे. I am really feeling guilty. माझ्यासाठी. लेट मी. नाही मी प्लीज प्लीज. बस घे ना. काऊचा समजून घे. गुड. ठेव आता. मी नंतर घेईन. नक्की. ठीक आहे. पण हे बघ, जेव्हा पुन्हा प्यावंसं वाटेल तेव्हा मला हाक मार. गुड नाईट. गुड नाईट. किती चांगला आहे हा. पण मग प्रॉब्लेम काय आहे? गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. ऑफिसला निघालेस? हो. एक मिनिट राकेश. अरे मेघना विनीकडे जाऊन आली ना? कशी आहे विनीची तब्येत? काकू मामा सांगत होती विनीचा पाय मुरगळलाय. बराच मुकामारही लागलाय. बिचारी विनीला हे असं आजारी बघायची सवयच नाही आपल्याला. मी विचार करते की आज दिवसभरात वेळ काढून विनीला भेटून यावं. तिला बरं वाटेल ना? हो ना काकू. मी आणि ज्योती पण जाऊन येणार आहोत. जाऊन येतो. बघूया आता मला कसा वेळ मिळतोय. येऊ? नाश्ता केलास ना? हो ओके येतो. हॅलो. ए विनी, कशी आहेस बाळा तू? कशी असणार? पाय मुरगळलाय. औषधं घेतेय. पेन किलर्स घेतेय. थोडक्यात काय, नवीन लग्न झालेली मुलगी जशी असावी तशी मी अजिबात नाही. खुशीत, आनंदात. हो विनी, आय एम सो सॉरी. पण तू हे पाय मुरगळला वगैरे फार काय मनाला लावून घेऊ नकोस.
अगं तुझा पाय तर काय आता बघता बघता बरं होईल आणि काही दिवसात तर तू हिंडायला फिरायला सुद्धा लागशील. डोंट वरी. बघ, मला तिकडे यायचंय. खूप आठवण येते तुमची. आम्ही सगळे सुद्धा तुला खूप मिस करतोय विनी. आणि दुसरं यायचं काय म्हणतेस? अगं तुझंच घर आहे ते, कधीही ये. मी येऊ का तुला न्यायला? मी मम्माला विचारलं तर ती म्हणाली की तुझा पाय वगैरे मुरगळलाय, लंगडत घरी आलीस तर उगाच पप्पांना वाईट वाटेल. नाही, मेघना आगीचं म्हणणं बरोबरच आहे. दिवाकर काका अजूनही नॉर्मल झालेला नाही. मी सांगतो ते प्लीज ऐक. तू काही दिवस तिथेच राहा तुझ्या घरी आणि तुला बरं वाटलं की मग ये. आणि तोपर्यंत आम्ही सगळे येतच जाऊ ना तुला भेटायला. ओके, चल मग ठेवू मग मी. बाय. टेक केअर. मिनी अजिबात खुश वाटत नव्हती. खूपच अपसेट वाटत होती ती. नेमका काय प्रॉब्लेम असेल? अगं मुक्ता, झालं की नाही? चल लवकर ये. आले काकू. शिवानी ठेवलंय ना सगळं बरोबर? चला निघूया. हो चल चल, निघूच, उशीर झालाय. काकू पण हे सगळं काय? म्हणजे विनी कडून आपण दुसरीकडे कुठे जाणार आहोत का? अगं विनीच्या घरी मी पहिल्यांदा चाललीये की नाही, म्हणून जावई बापूंच्या आवडीचे लाडू करून घेतले. कसं आहे मुक्ता, मानी या घरासाठी काही नियम घालून दिले. आता त्यांची इतकी सवय झाली आहे ना. आणि खरं सांगू, आज मा असत्या तर त्यांनी किती कौतुक केलं असतं नाच जावयाचं, हो की नाही? ते खरं. काकू तुम्ही राहू द्या, पुढे व्हा, मी जीवाला सांगते तो बॅग्स ठेवी. हो पण लवकर कर. हो हो हो. जीवा. गडकरी साहेब, तुम्हाला जाब विचारायला आलोय. प्रीतीचं लग्न माझ्याशी लावून दिलं, त्यात तुमचं काही डाव असेल असं वाटलं नव्हतं मला. पण उशिरा का होईना तुमचं एक गलिच्छ राजकारण माझ्यासमोर आलेलं आहे आणि या बाबतीत मी माझ्या पद्धतीने ऍक्शन घेणार. जे काही करायचं असेल ते घरी जाऊन. हे माझं ऑफिस आहे. सो आउट. जाणार आहे, जाणारच आहे. पण तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की परत माझ्या वडिलांच्या नादी नाही लागायचं. परिणाम खूप वाईट होतील. आणि ह्या सगळ्यासाठी प्रीतीचा वापर करू नका, कारण ह्यामुळे तिचाही संसार मोडेल. आशिष, तू आज जो काही आहेस तो माझ्यामुळे. लक्षात ठेव, तुझ्या बापामुळे नाही. तुझ्या बापाने तुला जे काही दिलंय, जे काही शिकवलंय, फार फार तर तुला चपराशाची नोकरी मिळाली असते. मॅनेजर झालायस ना तू माझ्यामुळे. आणि आता त्या बापाचा पुळका येतोय तुला. एक मिनिट. माझ्या वडिलांबद्दल एकही वाकडा तिकडा शब्द मी ऐकून घेणार नाही. हा राजीनामा
आपले संबंध संपले. घरचे, ऑफिसचे, कामाचे आणि कामाशिवायचे. आणि यापुढे विनायक रणदिवे हे नाव मनातही आणायचं नाही. कांता कन्स्ट्रक्शनचं जे टेंडर पास झालंय ना त्याचा चार्ट पाहता आपण 1 आठवडाभर मागे आहोत. तू जरा माणसं जास्त लाव, कामगार. आणि एक मिनिट. तू इकडे? बाबा बाबा मी त्या गडकरीला चांगलं सुनावलंय आणि आज राजीनामाही देऊन टाकलाय. शाबास. त्या गडकरीला आता प्रत्येकाने जाऊन अशीच एक एक हाणली पाहिजे. हो, पण बाबा आता माझ्या पुढे प्रश्न असा आहे की मी पुढे काय करू? बघू काय करायचं ते. तुला काम करायची इच्छा आहे ना, ते महत्वाचं आहे. काम मिळेल. नाही बाबा, मला काम तर करायचं आहेच आहे, पण त्या गडकरीला चांगला धडाही शिकवायचा आहे. तो आपण सगळे मिळून त्याला शिकवूच. असा शिकवू की त्याने परत मान वर नाही केली पाहिजे. बाबा मी सागरला विचारू, अमृत डेअरीमध्ये जर माझ्या योग्य काही काम असलं तर? नाही, नको. नोकरी आणि नातं यांची गुंतागुंत परत नको. शिवाय तुला अनुभव आहे तो केमिकल कंपनीचा. दुधाचा धंदा खूप वेगळा आहे रे. मग बाबा ऍक्च्युली ना मला स्वतःचा स्वतंत्र धंदा सुरू करायला खूप मनापासून आवडेल. भांडवल. ओके, तू असं कर, तू स्वतःची धंद्याची कल्पना पक्की कर. प्रिलिमिनरी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार कर. आपण बँकेकडून लोन घेऊ. अरे आपलं घर तारण ठेवलं तर आपल्याला लोन नक्की मिळू शकेल. खरंच बाबा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी लगेच कामाला सुरुवात करतो आणि मग तुमच्याशी येऊन बोलतो. येऊ? ऑल द बेस्ट. थँक्यू. साहेब, पोरग लाईनीवर यायला लागलं. नाथा, नाथा चहाण, नाथा. चहा. तू कोण? मी राणी. ते ठीक आहे, इथे काय करतेस? कुणी आणलं? सागरदादा आणि मुक्ताताईंनी आणलंय. इथे काम करायला आणि जेवण बनवायला ठेवलंय त्यांनी मला.
शालिनी वहिनीशी बोलणं झालंय माझं. खूप चांगल्या आहे ग त्या. हो, त्यांचा चांगुलपणा माहितीये मला. तुलाही कळेल लवकरच. माझं ऐकशील तर जरा लांबच राहा त्यांच्यापासून, कळलं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी नाथाला हाक मारली ना की नाथाला पाठवायचं, स्वतः घ्यायचं नाही. हं? बापरे, काय भयंकर बाई ही. हिच्यापासून सावध राहायला हवं आणि हिच्यावर लक्षही ठेवायला हवं. वाव आनंद, दॅट्स रिअली ग्रेट. सागरची आयडिया खूप छान आहे. आय नो. हाय, तू इकडे कशी? तुलाच भेटायला आले. मला? रात्र तुला घेऊन जायला आले. एनिवे सागर, थँक्यू सो मच. आमच्या प्रोजेक्टसाठी तू अगदी योग्य माणूस निवडलास. अरे चल निघूया. बाय ना. बाय. एक मिनिट. आधी मला सांग, तू इथे काय करतेस? नवऱ्याला भेटायला आले. तुला बाहेर घेऊन जायला आले. अच्छा, नवऱ्याला भेटायला आली होतीस ना? मग त्या आनंदशी का गप्पा मारत होतीस? अरे कारण तो समोर आला म्हणून बोलत थांबले. एवढं काय त्यात? ठीक आहे. एक लक्षात ठेवा मुक्ता, तू असं कोणाशी हसून खिदळून बोललीस ना, मला सांगणार नाही. ओके? तर असं आहे का? हो, असंच आहे. तुला माहिती सागर, खरं तर पप्पांनी आनंदलाच पसंत केलं होतं माझ्यासाठी. हो, माहिती आहे ना मला. मग करायचं होतं ना त्याच्याशीच लग्न. मी तरी सुटलो असतो. केलंही असतं, पण काय ना, एक चिडका रुसका मुलगा पसंत पडला. अच्छा, चिडका रुसका काय? मग खूप आवडला तो. त्याच्याशीच केलं लग्न. मुक्ता, तू एक मिनिट. एक्सक्यूज मी. बोला. सागर, पेपर वाचतोस का? का? नाही, या महिन्याच्या 13 तारखेच्या पेपर. हॅलो. नाही अजून. लगेच कळवते.